महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, महाराष्ट्र म्हणलं की खिलार बैल शेती आणि याचा सर्वात मोठा फायदा जो झाला म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कसा झाला याची एक थोडक्यात माहिती घेऊया. बैलगाडा शर्यतबंदीचा सर्वात मोठा बॅड काळ हा महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी होता. कारण खिलार बैलांचा वापर किंवा आपला जो देशी गोवंश आहे त्याचा वापर हा सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये शर्यतीसाठी व्हायचा. कारण खिलार बैल म्हणा किंवा काही यांचा वापर मेहनतीचं काम, कष्टाचं काम यासाठी जास्त प्रमाणात होत होता. आणि आत्ताच्या युगामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती कामामध्ये देखील यांचा वापर कमी झाला. त्यामुळं बंदीच्या काळात ही बैल नष्ट होतील का काय ही सर्वात मोठी भीती ही महाराष्ट्राला होती. आणि महाराष्ट्र सरकारने गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी ही बंदी उठवली आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या देशी गोवंशासाठी सोन्याचे दिवस आले हे आपण असं म्हणूया. आज आपण ऋतुराज इन रिसॉर्ट वर्सोली अलिबागमध्ये आहोत. आज आपल्यासोबत विनीत सर आहेत. विनीत सरांकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. मगाशी काकांनी आपल्याला जुन्या काळातली आठवण दिली करून आता विनीत सर आपल्याला सध्याच्या टायमिंगमध्ये कशा प्रकारच्या शर्यती त्यांच्या भागात होत आहेत, कशा प्रकारची दावण त्यांची आहे याबद्दल माहिती घेऊया. विनीत सर, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा, आपण कुठे आहोत, या जागेची थोडीशी माहिती द्या आणि सध्या तुमच्या दावणीला काय काय आहे. माझं नाव विनीत वसंत कारलेकर. ऋतुराजेन नावाचं रिसॉर्ट आहे वर्सोली भागात अलिबागमध्ये. ते गेली 12 वर्ष मी चालवतो आहे. आणि माझ्याकडे आता दावणीला 3 खिल्लार बैल आहेत. त्यातले 2 बैल रेग्युलर शर्यतीसाठी आहेत. त्यांचं नाव, एकाचं नाव लकी आहे आणि दुसरा ब्लॅकी. ते आपल्या इकडे मागेच उभे आहेत दोघंजण. आणि बाकी सगळं हे मागे जे माझे मित्र उभे आहेत हे सगळं त्यांचं संगोपन वगैरे सगळं त्यांचं म्हणजे डेली रुटीन जे आहे ते सगळं ते लक्ष देतात. मला इथं ॲक्च्युली विनीत सर एक विचारायचं आहे की आता तसं पाहायला गेलं तर माणूस हे शेती म्हणा किंवा हे देशी गोवंश सांभाळायला नको म्हणतोय. आणि त्यात आज आम्ही इथं तुमचं कामाचा व्याप पण आम्ही बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यातनं वेळ काढून ह्याला वेळ देणं कसं काय तुम्ही हे मॅनेज करू शकता, म्हणजे काय याच्या मागचं गणित आहे तुमचं? सर, आवड आहे पहिल्यापासूनच, त्यामुळे तो वेळ आपोआप काढला जातोच या गोष्टीसाठी. असं आहे. आता त्यात एक माझ्याकडे दुसरा बैल आहे जो खूप म्हातारा आहे, पण मी त्याला नुसतं सांभाळतो आहे की त्याला बाहेर जाऊन काही त्रास नको व्हायला, त्यासाठी. असं प्रेम आहे बैलांवर, त्यामुळे तो वेळ निघतोच त्यासाठी. आता तुमच्या भागामध्ये आता ही जी शर्यतीची बैल असतात किंवा या बैलांचा खुराक, वैरण, काय दिवसाची दिनचर्या असते यांची? तसे बरेचसे प्रकार आहेत. मगाशी रमाबंधू बोलले त्याप्रमाणे उडीद, मका, मटकी, मेथी वगैरे बरेचसे प्रकार आहेत जे एकत्र करून आम्ही देतो. तेल असतं, तूप असतं बैलांना, खोबरं असतं सुकं, असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत बैलांना देण्याचे. आता मंडळी आपण इकडे जाऊया. विनीत सर, आम्हाला थोडंसं आता आपण शर्यतीच्या मैदानावर जाऊया की आता तिथे बैल इथून तिथे घेऊन जाणं आणि तिथून मग बैल शर्यत चालू होणार, काय प्रवास असतो किंवा तिथे गेल्यानंतर काय सिच्युएशन असते, कशी बैल सोडली जातात, तिथं आपला वेटिंगचा नंबर, गट कसे असतात. कारण आम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आज किनारा शर्यत दाखवतो, तर याच्यामध्ये गट काय असतात किंवा सोडण्याची काय पद्धत असते, परत बैल ए पॉईंटपासून बीला जातात, तर ही सर्व आम्हाला प्रोसेस सांगा की काय असते याच्यात. तर ह्यामध्ये सुरुवातीला घरातून पूजा करून बैलांची आरती वगैरे करून आम्ही निघतो. जर फार लांब असेल शर्यत आपल्या लोकेशनपासून तर बैल टेम्पोनीच जातात. त्यामध्येच ती छकडी गाडी पण आम्ही ठेवतो. आणि तिकडे जाऊन म्हणजे बरं, हे गट हा जो प्रकार आहे ते असं आहे की आपले बैल कुठल्या स्पीडने धावतात हे आपण स्वतः ॲनालाइज करायचं असतं आणि त्याप्रमाणे आम्हाला ह्या गटात गाडी ठेवायची आहे असं तिकडे कमिटीला सांगायचं. त्याप्रमाणे मग त्या गटात ती गाडी असते. असे जनरली 7 ते 8 गट होतात, पण आजची शर्यत मोठी असल्यामुळे 9 का 10 गट आहेत. त्यामध्ये 13 गट नाही, ते बैलगाडीचाच फक्त. तर आता याच्यामध्ये तुमच्या शर्यतीमध्ये जिंकण्यासाठी
असं म्हणतात की शर्यत जिंकणं हे बैलांच्या ताकदीवरती जिंकली जाते, पण त्या तुमच्या शर्यतीमध्ये गाडी चालवणारा पण ड्रायव्हर असतो, परत तिथं बैल शर्यतीच्या वेळेस सोडणं देखील हे मुख्य काम असतं. तर याच्यामध्ये सगळ्यांचं जेव्हा गणित एकत्र समीकरण जुळून येतं तेव्हाच शर्यत जिंकल्या जाते का कोणा एकट्यावरती, बैलांवरती, ड्रायव्हरवरती किंवा बैल सोडतात त्यांच्यावरती, कशावरती हे अवलंबून असतं? नाही, एकटा माणूस तर शर्यत क्षेत्रात करू शकत नाही हँडल. हे सगळं टीमवर्क आहे. त्यामुळे आता आपल्या गाडीबरोबर पण 8 ते 10 मुलं कायम असतात गाडीच्या आजूबाजूला. इकडून गाडी घेऊन जाणं, टेम्पोत भरणं, प्लस तिकडे समुद्रावर गाडी उतरवणं, त्यात बैलांच्या आजूबाजूला राहणं की जेणेकरून बैल सुटला वगैरे काय झालं तर पटकन पकडता येतो. शर्यत सुटतानाही म्हणजे बैल जेव्हा सुटतं, शर्यत सुरू होते तेव्हाही बैलांना पकडून ठेवावं लागतं. आणि तिकडून फिरून आल्यानंतर पण पटकन पकडावं लागतं की जेणेकरून बैल इकडे तिकडे कुठे जाऊ नये. आणि सोडून मग नंतर घरी आणायचं. घरी आणल्यावर पण बरेच काही असतात गोष्टी फॉलो कराव्या लागतात ज्या की जसं मंदूने सांगितलं त्याप्रमाणे तूप देणं, तेल पाजणं, मग थोडंसं खायला घालणं, त्यानंतर मग त्यांना आंघोळ घालणं, हे सगळे प्रकार आहेत त्यामध्ये. आता आम्ही तुमच्या इथे दावणीला जी बैलं पाहतो त्यांचं वय पण तसं बरंचसं आहे. आता एवढ्या वयातल्या बैलांनी तिथे पळणं, तर कशा पद्धतीचं वय किंवा तुम्ही ही बैलं कुठून आणली, काय निवडून आणली? आणि आम्ही असं ऐकलं की याच्या म्हणजे हा शर्यतीचा नाद तुम्ही आता तुमच्या आवडीमुळे काही मागच्या वर्षामध्ये चालू केलाय, मग याच्यासाठी काय मेहनत तुम्हाला घ्यावी लागली? सुरुवातीला 2 बैल आणले पण ते काही धावले नाहीत. तर त्यानंतर मला हे दोन्ही बैल दिसले आणि हे जुने बैल आहेत, तसे बरेच वर्ष धावतात शर्यतीत. साधारण 13-14 वर्ष झाली हे धावत आहेत बैल. अगदी लहान असल्यापासून म्हणजे 4 दाती असल्यापासून ते धावत आहेत. तेव्हा थोडंसं शॉर्ट अंतर होतं. अशा एक वेगळा प्रकार असतो शर्यतीचा इकडे, त्याला आम्ही भाटाची शर्यत म्हणतो. त्या शॉर्ट अंतरात तर ते खूप त्यांनी शर्यती आधी जिंकलेल्या आहेत. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आले हे बैल आणि मग मी घेतले हे बैल दोन्ही. आता ही बैलांचं आत्ताचं वय आम्हाला सांगा आणि अजून किती वर्ष हे पळतील? साधारण ह्या बैलांचं वय 17-18 वर्ष तरी असेल आत्ता. आणि अजून मला वाटतं 1-2 वर्ष हे पळतील बैल. कारण ज्या पद्धतीने आम्ही त्यांचं सांभाळ करतोय आणि जे खाणं त्यांना देतोय त्यामुळे त्यांचा रिझल्ट अजूनही चांगलाच आहे आणि अजूनही चांगले धावतात ते बैल. तर म्हणजे अशा प्रकारे आज आपण किनारा शर्यत म्हणजे काय या संदर्भातली पहिली मुलाखत आज चॅनलवरची पाहिली. ही मुलाखत संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक माहिती पाहत राहूया मंडळी. खूप खूप धन्यवाद. मंडळी, आज आपण या मुलाखतीच्या याच्यातून किनारा शर्यतबद्दल बरीचशी माहिती पाहिली. पण आज महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं शर्यत क्षेत्राविषयी म्हणा किंवा ज्याच्या दावणीला देशी गोवंश असेल, जनावरं असतील, त्याच्या प्रत्येकाचं म्हणणं असतं की हे सर्व काम करत असताना हे मालकाचं एकट्याचं काम नसतं. त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र परिवार म्हणा, घरातली मंडळी म्हणा किंवा त्या नादामुळे त्यांचे जे कनेक्टेड सर्व लोक यांचं देखील महत्त्वाचं काम असतं. आपण आज त्यांच्याशी थोडंसं चर्चा करूया. सर नमस्कार. दादा, आम्हाला थोडंसं ही माहिती द्या की जेव्हा तुम्ही बैल आता आज शर्यतीला घेऊन जाणार आहात तर तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं बैल गाडीतनं उतरवली सोडण्यापर्यंत कशा पद्धतीचा तो टायमिंग असतो, काय काय मेहनत करावी लागते? उतरवल्यानंतर सगळं त्यांचे कासरे बांधणं, जोकड बांधणं, सगळ्यापासून कितवा गट आहे ते बघून सगळं लाईनवर उभं नेणं, सगळं त्याच्यामध्ये सगळी मित्रमंडळ सगळं. बैल सोडताना खूप मेहनत करावी लागते, कारण आम्ही असं ऐकलं की 15 ते 20 गाड्या एकाच वेळेस सोडणं, काय तो एकदम असा ह्याचा क्षण असतो? 15 ते 20 गाड्या असतात आणि त्यावेळेस बैल ॲग्रेसिव्ह असतात सगळे. कधी एकदाचे आम्हाला सोडतायत अशी कंडिशन. आणि मग याच्यामध्ये समजा बैल सोडत असताना दुखापत पण होऊ शकते का कोणाला? शकते, नाही नीट केलं सगळं तर होऊ शकते. आता हा अनुभवाचा विषय आहे का कसा आहे? हो, अनुभवी माणूस पाहिजेच ह्याच्यात. पण आता तुम्ही कामाच्या व्यापातनं तिकडं जाणं हे करणं, महिन्यातनं अंदाजे किती शर्यत तुम्ही करता? 3-4 शर्यती होतात सर. ओके. आणि बैलांना जेव्हा शर्यत नसते किंवा आरामाचा वेळ असतो मग त्यावेळेस त्यांना सराव कुठे दिला जातो? सराव समुद्रावर दिला जातो सर. ओके. इथं जवळपासच्या समुद्रावरती 3 किलोमीटर अंतरावर आहे. हां, ठीक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की शर्यतीच्या मैदानावरती गेल्यानंतर कशा पद्धतीने ते तिथं बैल सोडणं असेल, हे असेल, ह्या सर्व गोष्टी करत असतात. दादा, आम्हाला थोडंसं दोन्ही बैल आज आपल्या दावणीला आहेत
त्या बैलाचा आणि ह्या बैलाच्या पळण्यामधला फरक, काही ना काही प्रत्येकाच्या पळण्यामध्ये एखाद्याचं असतं की सुटल्यानंतर एखाद्याला स्पीड जास्त असतो, एखाद्याला परत वळून येताना स्पीड. या दोन्ही बैलांमध्ये काय पद्धतीचं पळणं आहे ते आम्हाला सांगा. हे दोन्ही एकदम सेम पळतात, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही ह्यांचं पळण्याचं. फिरल्यानंतर उलट जास्त वेग आहे ह्यांना. ओके. आणि बैलांनी आता शर्यतीला आज पळायला जायचंय, तर त्याच्या अगोदर काल किंवा आज काय त्यांना, म्हणजे त्यांचा खुराक त्यांना थोडा दिला जातो किंवा काय तयारी तुम्ही करत असता? ना आदल्या दिवशी, म्हणजे आज दुपारी गाड्यात त्यांना आदल्या दिवशी थोडा रात्री खुराक देतो आम्ही. दिवस सकाळी काही नसतं, फक्त पाणी. या बैलांना पळण्याच्या व्यतिरिक्तचा काय सराव देता तुम्ही? पळण्याच्या त्यांना रेसल मारतो आणि पावणी देतो. ओके. तर मंडळी, तसं बऱ्याचशा प्रत्येक शर्यतीतला जर आपण एक प्रकार बघितला सराव म्हटला तर हा बराचसा हा सारखाच आहे. आपण अशा प्रकारची माहिती आज विनीत कार्लेकर सरांच्या येथे घेतलेली आहे आणि किनारा शर्यत काय असते ही पाहिलेली आहे. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.